जय भीम। मी चंद्रकांत सोनवणे, JMA न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि आज या ठिकाणी शिवाजी पार्क या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असंख्य असा निळा जनसैलाब पसरलेला आहे। आज या ठिकाणी आपण बहुजन वंचित आघाडीचे आपले मुंबईचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे। जय भीम। मी प्रभाग क्रमांक 160 घाटकोपर वार्ड अध्यक्ष गौतम हराळ। मी आज या ठिकाणी विश्वरत्न विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे आणि दरवर्षीप्रमाणे येतो। सर, या ठिकाणी जो काही पाण्याचे स्टॉल लावलेले आहेत, जे काही शासकीय किंवा काही खाजगी स्टॉल लावलेले आहेत, फार चांगल्या पद्धतीने सुव्यवस्था केलेली आहे मुंबईमध्ये किंवा मुंबई महानगरपालिकेने, याबद्दल आपण काय सांगाल? बघा, दिवसांदिवस बाबासाहेबांवरचं प्रेम वाढत चाललेलं आहे। त्यामुळे पाण्याचे टँकर असो, कोणी पाणी वाटप करत असो, पण ते अपुरंच पडत आहे। आणि जरी आपल्या नजरेमध्ये वाटत असेल की हे बृहन्मुंबई महानगरपालिकेने व्यवस्थितपणे या ठिकाणी अनुयायांची व्यवस्था केलेली आहे, पण आपण पाहू शकता एक तो टँक आहे आणि हा एक टँक आहे। ह्याच्यामध्ये फक्त एवढी पब्लिक मावेल का? दरवर्षीप्रमाणे ते 2 व्हॅन उभा करतात, त्यातमध्ये खाली आपलं पाल हातरतात आणि त्याच्यावर अनुयायी झोपतात। पण माझं असं मत आहे की येणाऱ्या अनुयायांची कुठली गैरसोय होऊ नये। दरवर्षीप्रमाणे तुम्ही जे 2च बांधताय ते पुढच्या वर्षी 4-5 स्टँड व्हावेत आणि योग्यरित्या जे महिला भगिनी आहेत, ज्या आपल्या लघुसंख्येसाठी जात असतात, त्यांना इथं अर्धा पाऊण तास उभा राहावं लागतं हो। मग कशाचे प्रशासन काय करतं आहे? त्या मोठ्या इव्हेंटला तुम्ही महिनापूर्वी मी तयारीला लागता आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी देशातून माणूस कानाकोपऱ्यातनं येतो, त्यांची या ठिकाणी गैरसोय होती हो। भीमा अनुयायी घरातनं चटणी भाकर बांधून तो आपल्या मुंबईला रवाना होतो, तेही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी गैरसोय होती, त्याबद्दल शोकांतिक आहे। साहेब, या ठिकाणी पोलीस प्रशासन पूर्णपणे तैनात झालेलं आहे, चांगली सुव्यवस्था राखलेली आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? पोलीस प्रशासनाचं काम योग्यच आहे, त्यांच्या माध्यमातून ते व्यवस्थित त्यांचा चोख बंदोबस्त पार पाडत आहेत, त्याबद्दल काही आमचं म्हणणं नाही आहे। पण जी सोय व्हायला पाहिजे बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ती होत नाही आहे। ओके, आपण या ठिकाणी आलात, बाबासाहेबांचं दर्शन घेतलेलंच असेल जरूर, तर आपलं याबद्दल आपण समाजाला काय संदेश द्याल? माझ्या समाजाला एक संदेश आहे की जसे आपण बाबासाहेबांचा जन्मदिवस असतो त्यावेळेस आपण एकत्र होतो, 6 डिसेंबर असो त्यावेळेस आपण एकत्र येतो, महाडच्या चौदार तळ्याला आपण एकत्र येतो। पण माझी हात जोडून समाजाला विनंती आहे की काल जो प्रकार झालेला आहे शपथविधीचा, तो तुम्ही डोळ्यांनी पाहिलेला आहे। तुम्ही विचार करा, आमच्या दुःखाच्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी शपथविधी सोहळा साजरा केला छाताडावर बसून, तर माझी हीच विनंती असेल समाजाला की येणारा काळ तुमचा ठेवा। जर तुमच्यात एकी नसेल तर दुसरे बाबासाहेब या ठिकाणी जन्म घेणार नाहीत। एवढंच तुम्हाला सांगतो, एक व्हा आणि सत्ता हासिल करा, एवढंच। धन्यवाद सर। आपल्या या ठिकाणी हराळे सर होते आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने समाजाला संदेश दिलेला आहे। आज विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर शिवाजी पार्क या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज लाखोचा जनसैलाब या ठिकाणी उसळलेला आहे। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी काही विद्यार्थी मोर्चाचं काही बॅनरबाजी आहे इथे आणि इथे अनेक मुद्द्यांवरती विद्यार्थी त्या मुद्द्यांना हायलाईट करत आहेत, तर आपण त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहेत। तर आपल्या या ठिकाणी विद्यार्थी संघटनेचे जे प्रमुख आहेत राकेशजी गायकवाड यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, आज या ठिकाणी महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि आज या ठिकाणी आपण या ठिकाणी आलेला आहात, आपल्या विद्यार्थी संघटनेच्या वतीनं काय संदेश देऊ शकता समाजाला? आज आमच्या विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या ज्या हजारो समस्या आजच्या घडीला निर्माण झालेल्या आहेत
त्या समस्यांचं एकमात्र कारण आहे की आमचा जो लायक प्रतिनिधी जो संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये निवडून जायला हवा होता तो निवडून न गेल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांच्या युवकांच्या हजारो समस्या निर्माण झाल्या आहेत। आज देशामध्ये बेरोजगारी सर्वात मोठा विषय असूनसुद्धा या देशामध्ये बेरोजगारीला चर्चेला घेतलं जात नाही, कुठेही संसदेमध्ये याच्यावर वाच्यता केली जात नाही आणि त्याच्यामुळे या देशामध्ये बेरोजगार जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये हताश आहे आणि आत्महत्या करण्यासाठी तो मजबूर केला जात आहे। आणि मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली असतानासुद्धा या देशामध्ये केंद्र सरकार बहुमताने कसं निवडून येऊ शकतं? महाराष्ट्रामध्ये सर्व जनता ही ज्या पक्षाच्या विरोधामध्ये आहे तो पक्ष महाराष्ट्रामध्ये बहुमताने कसा निवडून येतो? तर त्यासाठी जो मोठा अवरोध आमच्या समोर आहे आजच्या घडीला तो म्हणजे EVM मशीन आहे आणि EVM मशीनमुळे जो लायक प्रतिनिधी निवडून जायला हवा होता तो निवडून जात नाही आहे आणि त्याच्यामुळे आमच्या समस्यांचं समाधान जे संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये जे व्हायला पाहिजे होतं ते होताना दिसत नाही आहे। सर, काल जे सरकार स्थापन झालं ते सरकार स्थापनेच्या संदर्भामध्ये तुम्ही ते मान्य करू शकता की हे सरकार म्हणजे जे जाहीर सरकार आहे असं तुम्ही मान्य करू शकता का? बघा, लोकसभेचे जे आकडे आहेत त्या लोकसभेमध्ये महायुतीला ज्या 12 सीटा मिळाल्या आहेत किंवा ज्या काही कमी मिळाल्या आहेत त्यावरून हे समजतं की जनता जी आहे ही लोकसभेच्या वेळी या महायुती सरकारच्या विरोधामध्ये होती आणि अचानक 4 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये असं काय घडतं की महायुतीला जनता निवडून आणते, ते पण बहुसंख्येनं। तर 20 तारखेला जे मतदान झालं महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जे काही आकडे आमच्या समोर होते त्या आकड्यांमध्ये संध्याकाळी 5 नंतर 76 लाख मतांची संख्या वाढली। किती आकडे वाढले? 76 लाख मतांची संख्या संध्याकाळी 5 वाजल्यानंतर वाढली। तर हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलेली घटना आहे आणि असं होत नाही। तर एवढी मोठी तफावत जी 5:30 नंतर जी वाढलेली आहे याचा खुलासा अजूनपर्यंत इलेक्शन कमिशनने केला नाही, निवडून आलेल्या सरकारने केला नाही, सुप्रीम कोर्टानं केला नाही। त्यामुळे या EVM मशीनचे जे आकडे आहेत आणि जे टोटल बूथ ज्या ठिकाणी जे मशीन जे बूथ वोटिंग झालं आहे ज्या बूथवरती त्याचे आकडे आहेत याच्यामध्ये सुद्धा मोठी तफावत आहे, हे सुद्धा जनतेच्या लक्षात आलेलं आहे। आणि म्हणून मार्कडवाडीसारखं जे प्रकरण आपल्यासमोर आहे आज आपण बघतोय की तिकडची ग्रामपंचायत आज बॅलेट पेपर वोटिंग घेण्यासाठी तयार झाली। मग ती ग्रामपंचायत का बॅलेट पेपर वोटिंग घेत आहे? कारण त्यांना EVM मशीनवर आता भरोसा राहिलेला नाही। तर महाराष्ट्रातली जनता EVMच्या विरोधामध्ये विद्रोह करण्यासाठी इच्छुक आहे, परंतु महाराष्ट्र सरकार, पोलीस प्रशासन आणि इलेक्शन कमिशन त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे कारण EVM मशीनमध्ये गडबडी करून ही सरकार निवडून आले आहे याचा पुरावा आहे। सर, या संदर्भामध्ये जसं तुम्ही मार्केटवाडीचं जे प्रकरण सांगितलं त्या संदर्भामध्ये आपल्याकडे काय प्लॅनिंग आहे की या सर्व लोकांना आपण एकत्रित करून जन आंदोलन उभं करू शकतो? या संदर्भामध्ये आपल्याकडे काय माहिती आहे? बघा, आता मार्केटवाडी हे आपल्या समोर एक रोल मॉडेल आहे आणि याचा आदर्श घेऊन वेगवेगळे ग्रामपंचायत सुद्धा भविष्यामध्ये बॅलेट पेपरवरती वोटिंग करण्याची मागणी करेल आणि ही मागणी जेव्हा जोर धरू लागेल त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये जनता जी आहे ही EVMच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरेल। दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आता जनआंदोलन EVMच्या विरोधामध्ये सुरू झालेले आहेत, महाराष्ट्रामध्ये उपोषणं सुरू झालेली आहेत। म्हणजे जनतेचा जो उद्रेक जो आहे, विद्रोह जो आहे हा EVMच्या विरोधामध्ये वाढत चाललेला आहे आणि याचं रूपांतरण जनआंदोलनमध्ये सुद्धा होऊ शकतं याची भीती सरकारला असल्यामुळे सरकारनेच त्यांच्या काही पिठ्ठूंना समोर करून EVMच्या विरोधामध्ये खोटं नाटं आंदोलन करण्यासाठी त्यांना पुढे केलेलं आहे। आणि पुढे जाऊन काय होईल, जनतेचा सहभाग घेऊन ते त्या आंदोलनाला मॅनेज करण्याचं काम करतील आणि EVM ओढून ते दिशा भटकवण्याचं काम करतील। त्याच्यामुळे जनतेनं अशा कोणत्याही भूलथापांना बळी न पडता जनतेनं रस्त्यावरती उतरून EVMच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याची गरज आहे आणि यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा, भारतीय युवा मोर्चा हे महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये EVMच्या विरोधामध्ये जनजागरण अभियान चालवत आहे। यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण EVMच्या विरोधामध्ये सिग्नेचर कॅम्पेनिंग चालवलं अख्ख्या देशभरामध्ये आणि ज्या पद्धतीने लोकांनी रिस्पॉन्स केला आहे, जो प्रतिसाद आपल्याला मिळाला आहे याच्यातून आपल्याला कळतं की लोक हे EVMच्या विरोधामध्ये आहेत, लोक बॅलेट पेपरला समर्थन करत आहेत। तरीसुद्धा इलेक्शन कमिशन EVM किती पवित्र आहे हेच सांगण्याचं काम करत आहे, बल्कि EVM मशीन मला हटवून बॅलेट पेपरवर त्यांनी वोटिंग करायला पाहिजे होती, जनतेचं ऐकायला पाहिजे होतं
पण जनतेला बाजूला करून, जनता सार्वभौम आहे. आज संविधानामध्ये जर कोणी सार्वभौम असेल, सोवेरियन असेल, तर ती जनता आहे. सर आपल्याला असं म्हणायचं आहे की हे जे सरकार आलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने निवडून आलेलं आहे. बेशक, कारण 2004 पासून EVM मशीनमध्ये गडबडी केली जाते, याचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत. 2019 मध्ये 373 सीटांवर गडबडी झाली. 2024 मध्ये 4 करोड 65 लाख मतं एक्स्ट्रा वाढलेली आहेत. पण सर सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की EVM मशीनमध्ये कुठल्या प्रकारची गडबडी होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. सुप्रीम कोर्टानंच 2013ला जजमेंट देऊन सांगितलं आहे की EVM मशीनमध्ये गडबडी केली जाऊ शकते, म्हणून वोटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल VVPAT मशीन लावण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानेच तर दिलेला आहे. याचा अर्थ 8 ऑक्टोबर 2013ला सुप्रीम कोर्ट मान्य करतं की EVM मशीन वापरून फ्री, फेअर अँड ट्रान्सपरंट वोटिंग होऊ शकत नाही. धन्यवाद सर, आपण आम्हाला माहिती दिल्याबद्दल. आपल्या या ठिकाणी एक छोटी विद्यार्थिनी आहे आणि ती विद्यार्थिनी संविधान बचाने मैं सबसे आगे रहूंगी असं त्यांच्याकडं तिचं आहे. बेटा काय नाव तुझं? निधी. हां, कशासाठी आलेली आहे ते? कार्यक्रमासाठी. अच्छा, बघा ह्या आंदोलनामध्ये खाली छोटे छोटे विद्यार्थी सुद्धा आलेले आहेत. या ठिकाणी जन आंदोलन निधी असे एक आपला विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याशी आपण बोलणार आहे. काय म्हणायचं नाव? बुद्धम सुनील कांबळे. हां, हे कशासाठी आहे, काय आहे? अच्छा, जन आंदोलन निधी. ठीक आहे. तर साथियो, या ठिकाणी आपण बघितलं आहे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालवलं आहे, जे गावागावामध्ये किंवा निवडणूक झालेल्या या EVM मशीनच्या विरोधामध्ये या विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे. आणि आपण पाहत आहात व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक सोनवणेसह चंद्रकांत सोनवणे, चैत्यभूमी, दादर, शिवाजी पार्क. बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर.